रामकृष्ण परमहंसांच्याकडे ही सगळी सेवेकरी होती. त्या सेवेकऱ्यामध्ये विवेकानंद सुद्धा होते. त्या सेवेमध्ये विवेकानंद सुद्धा होते. सगळे सेवा करायचे विवेकानंद, सगळे छान सेवा करायचे. विवेकानंदांची सेवा वेगळी होती. विवेकानंदांची सेवा वेगळी. मध्ये खोकल्याची उघड यायची, तेच दिले असेल घोटोली जाईल ना, घोटोली जाईल हे आग्रहाने सांगायचे. तुम्ही घ्या जरा बरं वाटेल. आणि मग बोललेलं ते ग्लास आहे ना, सांगायला म्हणजे किळस बरं वाटेल, नाही वाटून घेऊ नका. त्या लाळेत ना कुठे ते रक्ताचा एखाद दुसरा थेंबही त्या लाळेत त्या पेलेत उतरायचा. पण ती फुकट खाऊन वेगळ्या हे अमृत तुल्य वाटत होतं. म्हणून स्वामी विवेकानंद शिखरापर्यंत नाव झालं. गुरु असा नाही, गुरु मिळत नाही, तो भाग्यात असावा. जाता आता फक्त एकच दृष्टांत देतो आणि तुमच्या वेळेप्रमाणे सगळं काहीतरी होईल. हे सगळं जीवन जे आहे ना, हे सगळं मायेमध्ये आपण गुंफतो. इतके आपल्याला वाट दिसत नाही. आणि असं ते काय आहे ना, याच्यामध्ये सद्गुरु वीर ब्रह्मज्ञान, सद्गुरु वीर ब्रह्मज्ञान याचा काही दृष्टांत देतो. पंडित प्रबोधन चरित्र चालू आहे आणि त्या चरित्रामध्ये प्रश्न विचारला. शांत ठिकाणी विश्वास ठेवायचा. आणि कुठं बोलते आता आधी गुरु आयुष्यात कधीतरी मिळावा, सटावा, मिळवावा, मिळतो मिळतो कसा मिळेल व्यवस्था. एक लक्षात घ्या, लहान मुलं असतात ना, लहान मुलं, त्या लहान मुलांनी प्रश्न विचारला की त्याची उत्तरं देताना आपण विरुद्ध होतो. त्याला काय समजून जातं पुन्हा येतो जायला. तुकोबाने प्रश्न विचारला होता, तुकोबाने प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला पाहिजे का परमेश्वर तेवढा असतो. एक लक्षात घ्या, संस्कार हे असे आपोआप होतात, वेगळे करावे लागत नाही. वेगळे संस्कार करावे लागत नाही. सराउंडिंग लागतो, घरात सराउंडिंग लागतो तसं. आणि ते कसं झालं की हे असं सगळं निर्माण होतं. तुकोबाने प्रश्न विचारला आईला, आता म्हणजे 5 वर्षाचा तुझ्याला काय प्रश्न उत्तर दे कुठ्या. अरे परमेश्वर आकाशावर असतो. तुका आकाशावर तुका
गंगा पापम सुस्मितापम दैन्यम कर्म सदा पाप नाही करते त्या गंगेमध्ये उभं राहून स्नान करतो. गंगेला विचार, गंगेला विचारलं की माझा कुठे जवळ तुम्ही गेल्या वर्षी सुरुवात केली. आकडा ठेवलाय मला म्हणाला हल्लीकडे 70 कीर्तनावाली वर्षभर मंडळी ऋतुबाबेश्वर अक्षरशः मोठ्या संस्थानात उत्सव घ्यायला लागली. कोण काय म्हणून गुरुपचार आता हार घेऊया.
दिगंबरा दिगंबरा
तिघी आहे या तिघींचं एक खलबट चाललेलं होतं. त्या तिघींना अहंपणा झाला. गंमत कशी सावित्री ब्रह्मा ब्रह्माच्या सावित्री गिरिजा या तिन्ही देवस्थित्या ज्या आहेत त्यांना अहंपणा झाला होता. अहंपणा झाला होता की ह्या श्रीखंडामध्ये आपल्या इतकी पतिव्रता आपल्या इतकी साध्वी दुसरी कोण नाहीच. आणि हा तिघांचा वार्तालाप आणि त्यांच्या मनात ओळखणारे नारदमुनी वेळोवेळी हरी नारायण 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 नारायणाची स्वारी आली. लोकांना आनंद होतो. आपलं काम साधलं होतं. नारायण बोला. नारायण आईचं नाक करायचं. या ठिकाणी आईचं नाक करायचं. आई साहेब बोला. नाही मग तिकडचा वेळ घेतो. आमच्या एवढ्या श्रेष्ठ आमच्या इतकं पावित्र्य पतिव्रता अशी तुझ्याकडून नजरेत आली का? नारद म्हणाले वेळेवर आलो. तुम्ही प्रश्न विचारायला माझा उत्तर असा आहे. माझा जबाब लागतो माणूस जरा टॅक्स होतो हवं पुन्हा येईल पण पुढल्या राहिलं तर सांगायचं राहिला तर काय करत एक लक्षात आवडत्या दत्तात सेवे पुढे गेली काही फरक नाही. वर्षात एकदा काही गोष्टी आज मला बोलणं फार कठीण व्हायला लागलं. मला इथे येई पण काही कल्पना नव्हती. गेल्या वेळेला सांगत नाही मला लक्षात आलं गेल्या वर्षीच्या सोहळ्याला मी आलो होतो. तसा सोहळा इथे काही दिसत नाही. आता संख्येची पान पडते आणि मग सगळं कळलं मला. त्यामुळे म्हणजे काय शेवटी मला माहीतपासून सांगते मी दाखवलं. फाल्गुन महिन्यात गेल्या वर्षी होळीला आमचे मंदिरात गेले. हे वर्ष 52 चालू होतं. खूप खर्च केला. यश आलं नाही. तो शेती विधाता बसलेला आहे. विषय सोडून गेला. 1000 जमावी लागतो. तुमच्या ते ग्रंथ ग्रंथ लावायची पद्धत कोण 9 लाख लावतो कोण काय लावतो पांडव प्रताप लावतो. तो एक जो होता ना त्यांनी माझी परीक्षा घ्यायला पाहिजे. मला काका तुम्ही भरपण करता सगळ्या काय त्या करतात आमच्यापेक्षा विद्वान तुम्ही. पण मी म्हणाला काय प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा तुमचा जो उत्तर मी देता नाही ला तुमचा ज्ञान कमी हा असं मी आपला अजिबात करू तुम्हाला ठीक आहे हो मसाले त्यांनी प्रश्न काय विचारला. काका म्हणाला काय प्रश्न विचारला काय. काका म्हणाला रामाचो बापूस कोण. म्हटला दशरथ. दशरथाचं कोण मी तुझ्या दशरथाचं म्हणा आजा. आजाचं कोण म्हणाला दिलीप हळदी करणारे. आणि अशी ती ह्याचा कोण ह्याचा कोण ह्याचा कोण ह्याचा कोण तो प्रश्न विचारतो आणि काका उत्तर देतो. काका आठवणी झाला. काका हजर जबाबी हवा. तो हा ह्याचा बाबा हा ह्याचा बाबा हा याचा बाबा असं करता करता याच्या लक्षात आलं मी जे सांगतोय हे ह्याला पटतंय. मी जे काय सांगतोय हे ह्याला पटतंय काय असं तो म्हणाला. असं करता करता हा जो काका होता हा व्यक्ती झाला होता. आणि तो काय तरी सगळं 17-18 पिढ्या 16 पिढ्या त्याला सगळ्या माहिती आणि कर्मधर्म सगळं काकाला माहिती. 17वी पिढी येईल पण एक काही 2-3 पिढ्या जर सांगितल्या तर तो होय काय म्हणतो. म्हणजे हा म्हणाला हा समाधानकारक उत्तर देत नाही. याला पटते मी बोलतो
16 संपलं आणि त्या रघुवंशाच्या कुळामध्ये एक 17 होऊन गेला. त्याचा बापूस कोण? तुम्हाला 17 म्हटल्यावर तुम्हाला होय काय? हा म्हणा फक्त आता तू प्रश्न विचारला माझ्याकडे संकेत करू ना. तुम्हाला 17 तो बापूस 18 आहे का बरोबर आणि म्हणाले आणि असूया तिच्याकडे कसलीही असूया नाही नाही असं मोकळेपणाने बोलणारी मोकळेपणाने वागणारी असूया नाही अशी अनसूया ही पतिव्रता आहे. ही पतिव्रता आहे म्हटल्यानंतर म्हणाले आता ते पातिव्रत नष्ट करावं अशी आमची इच्छा आहे. बघावा अभिनेत्री भारी आहे की पतिव्रता आहे तिचं म्हणाले शत्रू हरण करण्याकरता उपाय सांगा. त्या विचारता नारदाला शत्रू हरण करण्याचा उपाय काय म्हणाला? तुम्ही म्हणाले घरी गेला आपापल्या नवऱ्याला सांगा सावित्री गिरिजा रमा मुनी मला सावित्री देवी प्रभुदेवाला सांगितलं. नारदाचा तोंडून म्हणाला ऐकलं म्हणायचं अतिविषयी भाजी आणत होत्या ती पतिव्रता आहे. ती पतिव्रता अशी तर आमचा मान काय राहिला. चला म्हणाले त्या म्हणाले तुम्ही ब्रह्मा विष्णू आहे. ब्रह्माला सांगितलं विष्णूची रमा तिने विष्णूला सांगितलं सावित्री महादेवाला सांगितलं आणि असे 3 देव एकत्र आले. हो असे 3 देव एकत्र आले आणि त्या देवानी ठरवली जातीगिरी आणि तुम्ही जावे वर्ग देवे जावे वर्ग देवे मागावे भोजनाथ त्यासतीला जावे वर्ग देवे मागावे भोजनाथ त्यासतीला वस्त्राविरहित देहे वस्त्राविरहित देहे वाढावे वाटते म्हणावे राम 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 जावे ज्या विधानात पाठवलं आणि भगवी कपडी सगळी वेशभूषा करून खाली आला कृष्णनंद माई भिक्षावाला आला कृष्णनंद आई भिक्षावाला एकदा माई एकदा आई आणि तुझ्याला काय आनंद झाला. हे भगवे कपडी धारण करलेले मला आई म्हणून हात मारते काय आनंद असो. ज्या बालकाने आईला हात मारल्यानंतर तिला जो आनंद असतो तो फक्त तिलाच कळतो. आनंद तर आईलाच कळतो लेकराने हात मारलेला आणि स्वतःला इतका आनंद झाला. कोण आले काय माहिती. आणि ते तिथे जर असे होते सत्वहराया सतिके सत्वहराया सतिके वदने जरी नवनाग होऊन वाढीचे सुखाने नाजिकनी सत्वदेव
सांगितलं होतं न अग्न अग्नीवर शिजवलेलं नाही असो. आणि आमच्या आठवड्याचा युट्यूबला त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचा आपण एक शब्द बोलतो बघा आड पडदा न ठेवता कुंडली कबरला वेगळं सांगा त्या देवाने काय मागणं मागितलं कुठलाही आड पडदा न ठेवता असं अन्नग्रहण आम्हाला कर. हे आलेले हे विषय हे चैतन्य वेगळं हो चैतन्य दिसलं हो चैतन्य वेगळं सांगावं लागत नाही. हो ब्रह्मांडाचं चैतन्य आपल्या भूतलावर आपल्या आश्रमात आलंय जगाला वेगळे मिळाले. आणि ही अशी मागणी करतायत ब्रह्मर्षी पटलं होता ब्रह्मर्षी नागाला गेले पण त्या कमंडलीमध्ये पतितनाचं तीर्थ घेतो आणि तीर्थच्या ते जे ब्रह्मा विष्णू आहे भगवादेश संन्यास धारण करून पतिऋषींच्या आश्रमामध्ये उतरलेले आहे. त्यांच्या अंगावर सिंचन केल्यानंतर 3 शिशु निर्माण झाले. तुला उदाहरण केलं मागी प्रदोषकाळी मागी प्रदोषकाळी रागानुगशीयुक्त दुर्गारी मागी प्रदोषकाळी रागानुगशीयुक्त दुर्गारी अत्री गृहीयवतरली अत्री गृहीयवतरली धारा जगत स्वभक्त कैलासी रामा राम राम बाल खाय अभी अभी ये केबल ओढ ना केबल सोड ही पण सोड ही पण सोडे ही पण केबल वाटत केबल 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 केबल
बाप्पा वरून पाय पाण्यात